नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. ताज्या मटारचा हंगाम आता संपत आलेला आहे, म्हणूनच आज आपण पाहतोय ताज्या मटारची म्हणजे वाटाण्याची बर्फी, तेही कोणत्याही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता. कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की ही वाटाण्याची बर्फी आहे आणि आपण ती घरी केली आहे. दिसते अगदी पिस्ता बर्फीसारखी आणि करायला तर अगदी सोपी. चला तर पाहूया मऊ लुसलुशीत स्वादिष्ट पौष्टिक हिरवीगार मटारची म्हणजे वाटाण्याची बर्फी. वाटाण्याची बर्फी करण्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो मटारचे दाणे घ्यायचे. 1 किलो मटारच्या शेंगा घेतल्या की त्यापासून अर्धा किलो मटारचे दाणे पडतात. म्हणजे आपल्याला वाटाण्याच्या शेंगा अर्धा किलो घ्यायच्या नाही आहेत, तर सोलून झाल्यानंतर जे दाणे पडतात ना, ते वाटाणे आपल्याला अर्धा किलो घ्यायचे. वाटाण्याच्या शेंगा घेताना आपल्याला गोड वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्यात, म्हणजे गोल्डन वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्यात. म्हणजे आपल्याला उग्र दर्प असलेला वाटाणा घ्यायचा नाही आहे. हे वाटाणे आपल्याला निवडून साफ करून तर घ्यायचेच आहेत, शिवाय पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे. सगळं पाणी निथळल्यानंतर हे मटारचे दाणे आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे आणि हे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे. त्यासाठी मिक्सरचं बटन आपल्याला थांबून थांबून फिरवायचं, एकसारखं फिरवायचं नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्याला या वाटाण्याची पेस्ट तयार करायची नाही आहे, तर जाडसरच बारीक करून घ्यायचे. मटार बारीक करत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित फिरत नाही. अशा वेळी थोडेसे मटार बारीक करून झाले ना, की ते चमच्याच्या साहाय्यानं हलवून घ्यायचेत, खालीवर करून घ्यायचेत, म्हणजे ते व्यवस्थित फिरले जाऊन बारीक होतात. आपली वाटाण्यांची पहिली बॅच बारीक करून झाली. इथून पुढील सगळे वाटाणे आपल्याला 2-3 बॅचमध्ये असेच जाडसर बारीक करून घ्यायचेत. हे पहा, अशा प्रकारे जाडसर वाटून झालेले वाटाणे आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचेत आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचे. आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली वाटाण्याची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. वाटाण्याची पेस्ट परतत असताना कढईला लागते ती हळूहळू वेळोवेळी सोडवत राहायची आहे. कढई खूपच गरम झाली असं वाटत असेल आणि पेस्ट खाली खूप लागत असेल, तर अशा वेळी गॅसची फ्लेम अधूनमधून बारीकसुद्धा करायची आहे. अशा प्रकारे मंद ते मध्यम आचेवर वाटाण्याची पेस्ट परतून घेतली ना, तर तिच्यातील पाणी उडून जातं आणि कच्चा उग्र दर्पही उडून जातो. एवढी पेस्ट परतायला जवळपास 10 ते 12 मिनिटं लागतात. आपली पेस्ट गोळा झाली. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या किंवा 200 मिलीग्रॅम इतकं दूध घालायचं आहे आणि हे दूध आपल्याला या वाटाण्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. पेस्टमध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता ही पेस्ट आपल्याला घट्ट होईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. आपण 10 ते 12 मिनटं ही वाटाण्याची पेस्ट परतून घेतली, त्यामुळे तिचा कच्चा उग्रदर्प कमी झालेला आहे, पण पूर्णपणे गेलेला नाही आहे. अशा प्रकारे आणखीन 10 मिनटं दुधाबरोबर ही वाटाण्याची पेस्ट परतून घेतली ना, तर तिचा सगळा कच्चा उग्रदर्प उडून जातो, शिवाय ती शिजते अगदी मस्त. ही पेस्ट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन गोळा व्हायला जवळपास 10 मिनटं लागतात. हे पहा, आपली पेस्ट अजून गोळा तर झाली नाही आहे, परंतु गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम इतका ताजा खावा घालायचा आहे आणि हा खावा देखील या पेस्टमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे खवा उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी मिल्क पावडर वापरायची आहे, किंवा मग मिल्क पावडरसुद्धा उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी 1 वाटी घरची घट्ट दुधावरची साय वापरायची आहे. खवा वाटाण्याच्या पेस्टमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी साखर घालायची. एक मोठी वाटी साखर म्हणजे साधारणपणे 150 ग्रॅम इतकी, आणि ही साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अर्धा किलो मटारच्या दाण्यांसाठी 150 ग्रॅम साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. परंतु जर तुम्हाला खूपच गोड आवडत असेल, तर तुम्ही साखरेचं प्रमाण आणखीन पाववाटी वाढवू शकता. साखर एक वेळी जास्त झाली तर चालेल, परंतु कमी पडली तर चालणार नाही. कारण साखर जर कमी पडली ना, तर आपलं मिश्रण व्यवस्थित सेट होणार नाही, मग वड्या पडणार नाहीत. 5च मिनिटामध्ये साखर पूर्णपणे वितळते आणि आपलं मिश्रण पातळ होतं. पातळ झाल्यानंतर सुद्धा हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर एकसारखं आणखीन 7-8 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे मिश्रण घट्ट होईल. मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. डेसिकेटेड कोकोनटचा वापर केल्यानं आपलं मिश्रण घट्ट होण्यास तर मदत होतेच, शिवाय चवही वाढते आणि पौष्टिकताही वाढते. सगळे जिन्नस मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाले आहेत आणि मिश्रण घट्ट देखील झालेलं आणि गोळा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, 1 चमचा साजूक तूपही घालायचं आहे. हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सरते शेवटी साजूक तूप घातले ना, तर बर्फीला चकाकी येते. बर्फीच्या मिश्रणाचं प्रमाण तुमच्या लक्षात आले ना. आपण 500 ग्रॅम मटारचे दाणे, 200 मिलीमीटर दूध, 150 ग्रॅम साखर, 1 वाटी खवा, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याची पावडर,
सगळे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झालेत. मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे. गोळा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मिश्रण कढई देखील सोडायला लागलेलं आहे. आता या मिश्रणाचा थोडासा गोळा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याची छोटी गोळी तयार करायला सुरुवात करायची आहे. हे पहा, आपली गोळी सहज तयार होते. हाताला अजिबात चिकटत नाही आहे. याचा अर्थ आपलं बर्फीसाठीचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तयार झालेलं हे गरमागरम मिश्रण आपल्याला साजूक तूप लावलेल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि ते एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्यानं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा स्पॅच्युला उपलब्ध नसेल तर सरळ आपली घरातील एखादी वाटी किंवा फुलपात्र घ्यायचे आणि त्यांना आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. मिश्रण पसरवून झाल्यानंतर अगदी हलक्या हातानं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि यानंतर या बर्फीच्या मिश्रणावर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचे काप घालायचे आहेत. मी इथे बदाम आणि काजूचे काप वापरले. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा इतर सीड्स देखील वापरू शकता. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्यानं थोडे दाबून घ्यायचे म्हणजे बर्फी खाताना हे ड्रायफ्रूट्स खाली पडणार नाहीत. आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात. लक्षात ठेवा, आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड करायचं नाही आहे तर कोमट करून घ्यायचं आहे. मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या पाडतो. जर तुम्हाला डायमंड शेपच्या म्हणजे काजू कतलीच्या आकाराच्या वड्या पाडायच्या असतील तर तसंही तुम्ही करू शकता. पाहताना तुम्ही आपल्या वड्या अगदी सहज पाडतात. अजिबात सुरीला चिकटत नाही आहेत. जर मिश्रण थोडंसं जरी ओलसर असतं ना तर मिश्रण सुरीला चिकटलं असतं. वड्या पाडून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी तासभर बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तासाभरानं या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्यात. पाहताना तुम्ही आपल्या वड्या ताटापासून अगदी सहज वेगळ्या होत आहेत आणि ताटाला अजिबात चिकटत नाही आहेत. आपली मटारची म्हणजे वाटाण्याची बर्फी तयार झाली आहे. तयार झालेली ही बर्फी आता आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. बघितलं ना किती करायला सोपी आहे ही बर्फी. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या बर्फीसाठी अजिबात आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे. तरीसुद्धा रंग पहा किती मस्त, अगदी हिरवागार आला आहे. मी एक बर्फी तुम्हाला तोडून दाखवतो. पाहताना तुम्ही आपली बर्फी किती मऊ झाली आहे. हाताला अजिबात चिकटत नाही आहे. आज आपण ही बर्फी करताना कोणत्याही प्रकारचा कृत्रिम रंग किंवा कोणत्याही प्रकारचा सुवासिक घटक पदार्थ वापरलेला नाही आहे. म्हणजे आपण वेलची, जायफळ काहीच वापरलेलं नाही आहे. तशीच ही बर्फी खूप चविष्ट लागते. परंतु जर तुम्हाला यामध्ये वेलची, जायफळचा वापर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची, जायफळचा वापर करू शकता. जर तुम्हाला मटार बाधत असेल, अपचन होत असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा जायफळ पावडरचा वापर करा म्हणजे मटार बाधणार नाही. मग तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये मटारचा सीझन संपण्याच्या आतमध्ये एकदा तरी अशा प्रकारे मटारची म्हणजे वाटाण्याची बर्फी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.